नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत पर्यावरणशास्त्र या विषयाचे बहुपर्यायी म्हणजेच MCQ प्रश्न. तर पहिला या ठिकाणी प्रकरण जो आपल्यासाठी आहे तो आहे पर्यावरणाचा परिचय आणि नैसर्गिक साधन संपत्ती. हा आपला पहिला प्रकरण आहे. तर या प्रकरणावर आपण MCQ प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर चला सुरू करूया आज या पहिल्या प्रश्नाचं काय जे आहे ते क्वेश्चन्स. पर्यावरण ही संज्ञा एन्व्हायरमेंटल या इंग्रजी संज्ञेला परिभाषिक म्हणून वापरली जाते. पहा, पहिला प्रश्न काय म्हणतोय की पर्यावरण हा जो काही शब्द आहे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एन्व्हायरमेंटल. बस, तर या ठिकाणी हे सांगायचं आहे त्यांना. दुसरा प्रश्न आहे की फ्रेंच भाषेत इन्व्हायरमेंट म्हणजे टू सराउंड म्हणजे सभोवताली असणे. फ्रेंच भाषेमध्ये जो इन्व्हायरमेंट शब्द आहे तो इन्व्हायरमेंट शब्द त्याचा अर्थ असतो टू सराउंड म्हणजे सभोवताली असणे. म्हणजेच काय की मराठीत याला पर्यावरण म्हणजे परिआवरण असं म्हणतात, सभोवतालची परिस्थिती असं म्हणतात. एन्व्हायरमेंट म्हणजे काय तर सभोवतालची परिस्थिती आपल्या आजूबाजूची असते. मानवाच्या व पर्यावरणाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जावा यासाठी इसवी 1960च्या सुमारास पर्यावरण मानव सहसंबंधाचा अभ्यास करणारी पर्यावरणशास्त्र ही शाखा उदयास आली व विकसित होऊ लागली. तर पर्यावरणशास्त्र नावाची जी काही शाखा आहे ती मानवाचा विकास करण्यासाठी, पर्यावरणाचा विकास करण्यासाठी कधी स्थापन करण्यात आली? तर इसवी 1960 दरम्यान. ओके, चला प्रश्न क्रमांक 4 बघा. पर्यावरणशास्त्र म्हणजे विविध परिसंस्था प्रणालीचे परस्पर संबंधातील संतुलनमूलक तत्वांचे शास्त्रीय अध्ययन होय. तर ही पर्यावरणाची व्याख्या आहे जी कोणी केलेली आहे? बरं, बर्नार्ड नेबेल यांनी केलेली. ठीक आहे. या आता पाचवी जी काही आहे ती पण व्याख्याच आहे जॉन टर्क यांच्या मते पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर होणारा प्रभाव यांचा अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. तर जॉन टर्क म्हणताय की पृथ्वीवरील जे काही पर्यावरण त्याचं आकलन करणे आणि मानवी जीवनावर होणारे जे काही पर्यावरणाचे परिणाम असतात, त्याचे प्रभाव असतात, यांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो ते पर्यावरणशास्त्र असं त्यांना म्हणायचे. 6वा प्रश्न आहे जैविक व अजैविक घटक यांच्यात. प्रश्न दिसत नसेल, एक मिनिट, आता दिसायला का? ओके, जैविक व अजैविक घटक यांच्यातील परस्पर क्रियांचा अभ्यास करणारे पर्यावरण हे शास्त्र आहे. ही व्याख्या कोणी मांडलेली आहे? तर डॅनियल डी चेरास यांनी ही व्याख्या केलेली आहे की जैविक व अजैविक घटक यांच्यातील परस्पर संबंधाचा क्रियांचा जो काही अभ्यास आहे तो पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. पर्यावरणातील साधन संपत्तीचे संवर्धन, व्यवस्थापन व नियोजनात्मक विश्लेषणाच्या आणि मानवी हिताच्या दृष्टीने केलेल्या शास्त्रीय अभ्यासाला पर्यावरणशास्त्र असं म्हणतात. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पर्यावरणाच्या ज्या काही विविध या ठिकाणी जास्तीत जास्त व्याख्या तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व व्याख्या तुम्ही वाचून घ्या, तुमच्या परीक्षेत यावर MCQ अवश्य येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 8 बघा. पर्यावरणशास्त्र आंतरविद्याशाखीय शास्त्र आहे. पर्यावरणशास्त्र हे कसं आहे तर आंतरविद्याशाखीय शास्त्र आहे व त्याच्यात परस्परावलंबन आहे. प्रश्न क्रमांक 9 निसर्गाचे मानवीकरण, संसाधनाचा गैरवापर, पर्यावरणाचा असमतोल इत्यादी कारणामुळे उपलब्ध संसाधने, त्याची उपयुक्तता व प्रत्यक्ष विनियोगाचे नियोजन करण्याची जी गरज त्यालाच पर्यावरण व्यवस्थापन असं म्हणतात. तर पर्यावरण व्यवस्थापन म्हणजे निसर्गाचे मानवीकरण, संसाधनाचा गैरवापर जो काही आहे, असमतोल जो काही झालेला आहे पर्यावरणामध्ये, उपलब्ध संसाधनं, त्याची उपयुक्तता इत्यादींचं चांगलं व्यवस्थापन करणं म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन. अनेक जैविक व अजैविक घटक मिळून एक परिसंस्था बनते, त्याचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो. परिसंस्था म्हणजे काय ते या ठिकाणी सांगितले त्यांनी. परिस्थितीवरती आपल्याला पुढील चॅप्टरवर MCQ बरेचपैकी आहे. विकसित राष्ट्रामुळे कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होऊन ओझोन वायूची क्षयाची समस्या निर्माण झाली? तर क्लोरोफ्लोरोकार्बन हा काय झाला? या वायूच्या प्रमाणात वाढ झाली विकसित राष्ट्रामुळे. वनात मिळणाऱ्या घायपात, अंबाडी यांसारख्या वनस्पतीचा दोरखंड बनवण्यासाठी वापर केला जातो. बघा, अंबाडी तुम्हाला माहिती असेल की अंबाडीपासून सुतळी बनवतात, तर तसंच ह्या घायपात या ज्या काही वनस्पती आहेत त्याचा दोर बनवण्यासाठी वापर केला जातो. एखाद्या नदीवर मोठा बांध घालून पाणी अडवतात व जलसाठा निर्माण करतात, त्यास धरण असे म्हणतात. हे सर्व काही तुम्हाला जास्त या ठिकाणी विश्लेषण देण्याची काही गरज नाही आहे. मी आशा करतो की सर्व तुम्हाला समजत असेल. प्रश्न क्रमांक 14 वनाच्छादित क्षेत्राचा ऱ्हास होणे म्हणजे निर्वनीकरण. म्हणजे काय की जे काही जंगल आहे त्याच्या जंगलाला तोडून टाकणे आणि त्याखाली एकदम म्हणजे जमीन राहण्याजोगी प्लॉटिंग वगैरे करणे, त्याला निर्वनीकरण म्हणता येईल. जंगलाच्छादित क्षेत्र कमी करून त्याचा इतर कामासाठी वापर करणे म्हणजे निर्वनीकरण होते. या ठिकाणी निर्वनीकरणाच्या व्याख्या आपल्याला दिलेल्या आहेत.
प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी आपण बघू की जगात निर्वनीकरणाची वाढती लोकसंख्या हे प्रमुख कारण आहे. तर बघा, तर हे अगदी बरोबर आहे. काय व्हायला की खेड्यातील लोक शहरी गावात जातात, तर शहराच्या आजूबाजूला जी काही इर्द जमीन असते, तर त्या जमिनी काय केल्या जातात, म्हणजे तिथली शेती झाडं वगैरे तोडल्या जातात आणि तिथे लोक राहायला जातात. तर लोकसंख्या वाढल्यामुळे काय होतं, निर्वनीकरण होतं. जंगलतोडीचा सर्वात जास्त वेग कोणत्या खंडात आहे? हा बघा, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येण्याचे जास्त चान्सेस असतात. तर IMP करून घेत जा अशा क्वेश्चनला. दक्षिण अमेरिका खंडामध्ये जास्त जंगल काय म्हणतात ते की जंगलतोडीचा वेग आहे. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. 19 पावसाचे पाणी भूपृष्ठावर पडते, ते पाणी तलाव, खड्डे, सरोवर, समुद्र यामध्ये साठते. या जमिनीवरील पाण्याच्या साठ्यास भूपृष्ठ जल असे म्हणतात. भूपृष्ठ जल म्हणजे काय ते या ठिकाणी सांगत आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात मोकळी जागा असते. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जी मोकळी जागा असते, मोकळ्या जागा किंवा पोकळ्यामध्ये भूपृष्ठावरील पाणी झिरपून साठते, त्यास भूगर्भ जल असे म्हणतात. म्हणजे जमिनीमध्ये जे काही पाणी साठलेलं असतं ते भूगर्भ जल असं म्हणता येईल. नदीच्या दोन्ही किनारी बाजूस पात्र सोडून पसरते, त्याला पूर असे म्हणतात. अवर्षण म्हणजे सामान्य वृष्टीप्रमाणापासून होणाऱ्या वृष्टीप्रमाणाचे विचलन होय. अवर्षण म्हणजे काय की आवश्यकतेपेक्षा कमी पाऊस पडणे किंवा आवश्यकतेपेक्षा म्हणजे योग्य प्रमाणात पाऊस न पडणे, याला आपण अवर्षण असं म्हणू शकतो. पाण्याचे दुर्भिक्ष्य हे अवर्षणाचे प्रमुख कारण आहे असं ते म्हणताय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, भूपृष्ठापासून सुमारे किती किमी उंचीवर ओझोन वायूचा थर आहे? तर ओझोन वायू आपणास माहीत असेल की अतिनील किरणांपणा आपल्याला वाचवतो. अतिनील किरणांपासून आपलं सजीव सृष्टीचे संरक्षण करणारा वायू असतो. तर किती किमी? तर 40 किमी वर, म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, वातावरणामध्ये वर 40 किमी उंचीवर हा वायू असतो. धरणामुळे सर्वात मोठा तोटा म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास किंवा नुकसान होय. पर्यावरणाचा ऱ्हास होतो, नुकसान होतं धरणामुळे. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी आपण बघणार आहोत. 26 प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसत आहे का? ओके, डन. चला, तर मोठे धरण बांधल्यामुळे काय होते असं ते म्हणतायत. तर याचं उत्तर आहे डी, वरील पैकी सर्व. काय काय होतं बघा, धरणाखाली चांगली कसदार जमीन पाण्याखाली जाते. म्हणजे धरणाखाली जी काही चांगली जमीन असते कसदार, तर ती जमीन काय धरणाखाली जाते. ते बरोबर आहे ना, कारण त्या जागेवर धरण बांधलं जातं. जंगल संपत्तीचं नुकसान होत आहे आणि खनिज संपत्ती नाहीशी होते. तर या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर आहेत, तर म्हणून डी इज आपलं करेक्ट आन्सर आहे. 27, खनिज ही साधन संपत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. खनिजच्या 28 प्रश्न, रासायनिक खतात कशाचा समावेश असतो? तुम्हाला माहित आहे रासायनिक खतामध्ये काय काय असतं. पोटॅशियम, अमोनिया, नायट्रोजन, पोटॅश, वरीलपैकी सर्व हे चारही घटक आपल्याला रासायनिक खतामध्ये दिसतात. पक्ष्याच्या अंड्यात काय आढळते? हा प्रश्न जरा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. ऑर्गोनोक्लोरिन नावाचं जे काही असतं तर ते पक्ष्यांच्या अंड्यामध्ये आढळते. 1960 नंतरच्या काळात विकसनशील देशामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाचा तुटवडा भासू लागला. तर 1960 नंतर काय झालं, जे काही विकसनशील देश होते त्या देशामध्ये लोकसंख्या वाढली. तर वाढत्या लोकसंख्येमुळे आता अन्न खायला पाहिजे, बरोबर, तर अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ लागला असं ते म्हणतात. पर्याप्त प्रमाणात अन्न मिळूनही त्यातील पोषक द्रव्यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास त्याला कुपोषण असं म्हणतात. कुपोषण म्हणजे काय, तर आपण जे काही अन्न खायलोत पण त्याच्यातून जेवढं आपल्याला विटॅमिन जे काही असतात, पोषक तत्व जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत, त्यांचा दर्जा हा खालावलेला आहे, विटॅमिन बरोबर अन्न नाही, तर त्याला म्हणजे त्या अन्नामध्ये विटॅमिन चांगल्या प्रकारचं नाही येतं, त्याला कुपोषण असं म्हणता येईल. ते अन्न खाऊनही बरोबर आपल्याला पोषक तत्व मिळत नाहीत. फळ व कृषी संघटनेच्या संशोधनानुसार उपमांक ग्रहण मूलभूत चयापचय दरापेक्षा 1.4 पटीने कमी झाल्यास त्या स्थितीला उपासमार असे म्हणतात. या ठिकाणी उपासमार म्हणजे काय ते सांगत आहे की आपण जे काही अन्न घेतो चयापचय दरापेक्षा 1.4 पटीने जर कमी त्याचा उपमांक असेल तर ते उपासमार यामध्ये मोडतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपल्याला 33 या ठिकाणी दिसत असेल का, दिसतोय का? ओके, डन. चला, जमिनीवरील क्षार पाण्यात मिसळतात व झिरपतात. पाण्याचा ताण पडल्यास केशाकर्षण पद्धतीने विरघळलेले क्षार पृष्ठभागावर येतात. मातीवर क्षाराचा थर साचतो अशा जमिनीस चोपण मृदा असं म्हणतात. चोपण मृदा म्हणजे काय ते या ठिकाणी सांगत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागास काय म्हणायचं? जमीन. आणि शेवटचा प्रश्न आहे 35, भूसंकल ही एक नैसर्गिक पर्यावरणीय आपत्ती आहे. तर या ठिकाणी आपण 35 क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले. मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्व क्वेश्चन दाखवतो, बघून घ्या.
एक फास्ट मी तुम्हाला दाखवून घेतो. हे पहा, पर्यावरणाचा परिचय आणि नैसर्गिक साधन संपत्ती. हे बघून घ्या प्रश्न. ओके, नोट डाऊन करून घ्या तुमच्या वहीमध्ये. ओके, डन. चला, सो लेट्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करता काय होईल की यामुळे त्यांचाही म्हणजे फायदा होईल त्यांनाही या परीक्षेला. तर यापूर्वी आपण काय केलेले, ॲडव्हान्स अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि HRM यावर इंग्लिश मिडियममध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्याचा हिंदी अनुवादसुद्धा मी दिलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना मराठी कळत नसते, त्यामुळे आपण त्यामध्ये हिंदी भाषेचा वापर केलेला आहे. आता पर्यावरणशास्त्र हा मूलतः मराठीतच विषय असल्यामुळे आता याच्यात हिंदीत बोलणं म्हणजे मूर्खपणा होईल, आहे का नाही. त्यामुळे आपण मराठीमध्ये तुम्हाला जास्त काही मी विश्लेषण या ठिकाणी दिलेलं नाही. मला समजत आहे की मराठी तुम्हाला सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजते, त्यामुळे मी फक्त जास्त वाचून तुम्हाला MCQ या ठिकाणी सांगितले आहेत. तर यात जर काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा. समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पोहोचा. ओके, थँक्यू, धन्यवाद.